जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, युवा भारत अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आजपासून आपण संघर्ष पोलीस भरती बॅच या ठिकाणी आपण चालू करत आहोत। तर आज आपण बेसिक मॅथ शिकणार आहोत। बेसिक मॅथ असतं काय, आपण पहिलीपासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत जे मॅथ शिकत आलो तेच बेसिक असतं, परंतु स्टेप बाय स्टेप स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे ते फॉलो करतात हे महत्त्वाचं आहे। आता बेसिक मॅथ घेताना सुरुवातीला आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या सर्व संख्यांवरती आपल्याला काम करावं लागतं। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण या ठिकाणी घेणार आहोत नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होईल, 1 पासून तर अनंत पर्यंत। नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्येची सुरुवात 1 2 3 अनंत पर्यंत होईल त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या असा प्रश्न जर पेपरला विचारला तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे, 1 आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरा टॉपिक जर आपण घेतला तर पूर्णांक संख्या किंवा आपण घेऊ पूर्ण संख्या। पूर्ण संख्या, आता पूर्ण संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होईल। फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 0 1 2 3 आणि अनंत पर्यंत। सर्वात लहान पूर्ण संख्या जर तुम्हाला विचारली तर 0 असेल। सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारली तर 0 असेल। त्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे तुमचा पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्या आपण शिकत असताना 10वी पर्यंत तुम्हाला आलेख दिलेले असतात। म्हणजेच पूर्णांक संख्येचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की पूर्णांक संख्या या ठिकाणी बघा सेंटरला 0 आणि तुमच्या उजव्या साईडला +1 +2 +3 आणि डाव्या साईडला -1 -2 -3 अशा प्रकारे ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात। ठीक आहे, आता पूर्णांक आणि अपूर्णांक हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की 2/3 ही पूर्णांक संख्या किंवा पूर्ण संख्या झालेली आहे अंश आणि छेदामध्ये। याला आपण म्हणू शकतो अंश आणि याला काय म्हणतात छेद। ठीक आहे, आता अंश आणि छेद तर बऱ्याच विद्यार्थ्यांना समजते, पण पूर्णांकिक तो अपूर्णांक ही संख्या समजणं महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेऊ 3.403। ठीक आहे, याचं वाचन व्यवस्थित करा 3.403। आता काही वेळेस पेपरला याच्यावरती क्रॉस क्वेश्चन विचारला जातो का 3.403 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय, पॉइंट। म्हणजे आपल्याला या संख्येमध्ये यांचं सोल्युशन करून या ही संख्या अंश आणि छेदामध्ये घेऊन त्या संख्येचं आपल्याला पॉइंट मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे। कसं, छेदातील संख्येने समोरील संख्येचा नेहमी गुणाकार करायचा। ठीक आहे, आणि त्यामध्ये वरची अंशातील संख्या यामध्ये काय करायची, मिळवायची। म्हणजे 3 त्रिक 9 आणि 9 आणि 4 किती होतील 13। म्हणजे उत्तर तुमचं या ठिकाणी फायनलच असेल 13/3। आता हे झालं अंश आणि छेदामध्ये। ठीक आहे, आता तुम्हाला दशांश मध्ये विचारलं की याचं रूपांतर कशात करा, दशांश मध्ये रूपांतर करा, दशांश चिन्हात किंवा दशांश पॉइंट मध्ये रूपांतर करा। तर तुम्हाला 13 या संख्येला 3 ने भागायचं आहे। तर भाग कसा जाईल, 3 चौक 12 पॉइंट उरला किती 1। आता 1 वरती जर आपण 0 दिला तर 10 होतील, म्हणून परत भाग जाईल 3 त्रिक 9, परत 1 उरेल, परत 0 जाईल आणि परत भाग जाईल तुमचा 3 त्रिक 9। म्हणजे ही प्रक्रिया तुमची चालूच राहील, पण लक्षात घ्या ही प्रक्रिया कंटिन्यू चालू राहील, परंतु पॉइंट नंतर किती घर घ्या यालाही गणितामध्ये मर्यादा आहे। पॉइंट नंतर फक्त 2च घर घ्यायचे किंवा 2च स्थळ घ्यायचे किंवा 2च अंक घ्यायचे। ठीक आहे, आता पुढे नैसर्गिक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होईल, 1 2 3 अनंत पर्यंत। पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होईल, 0 1 2 3 अनंत पर्यंत असतील। पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या उजव्या साईडला +1 +2 आणि -1 -2 -3 अशा प्रकारे असतील। आता पूर्णांक संख्येमध्ये अजून आपण डिटेल मध्ये समजून घेतलं की अंश आणि छेद असतात, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे। आणि पुढे पूर्णांकित तो अपूर्णांक याला म्हणतात, या संख्येला म्हणतात पूर्णांकित तो अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक। ठीक आहे, 3.403 हे सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। तर बघा आता नंतर आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी याचा तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी काढू शकता। ठीक आहे, तर पुढचा टॉपिक या ठिकाणी आपण घेणार आहोत मूळ संख्या। सर्वात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात मूळ संख्या। तर लक्षात घ्या मूळ संख्या। ठीक आहे, मूळ संख्या याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्राइम नंबर्स, प्राइम नंबर्स। ठीक आहे, स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप नवोदय मंथन या ज्या एक्झाम होतात शालेय स्तरावरती यामध्ये सर्वात जास्त बेसिक आहे, परंतु आणि पुढे स्पर्धा परीक्षा जी असते। आता मूळ संख्या जर म्हटलं तर इव्हन पोलीस भरती किंवा महाराष्ट्र लेवलचे जे पण एक्झाम आहे, ठीक आहे, सरळ सेवा एक्झाम यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा घटक आहे। आता 1 ते 100 मध्ये मूळ संख्या या किती आहेत 25।
1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत आणि त्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजे. ठीक आहे. आता मूळ संख्येची व्याख्या अशी आहे की ज्या संख्येला, व्याख्या बघा, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो स्वल्पविराम इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, तसेच ती संख्या कोणत्याही पाढ्यात येत नाही, म्हणजे टेबल मध्ये येत नाही, पाढ्यात येत नाही. लक्षात घ्या. तर आपण त्या संख्या आता लिहून घेणार आहोत. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 87 आणि 97 अशा पूर्ण 25 संख्या तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर आपण एक वेळेस त्याचं कॅल्क्युलेशन करून घेणं गरजेचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. जर चुकून तुमच्याकडे एखादी संख्या यामध्ये लिहिल्या गेली तर लक्षात घ्या, व्याख्या लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजेच पहा, आता तुम्ही म्हणणार की 3ला जर भाग द्यायचं म्हटलं तर 3 एक 3च होईल. 3 ही संख्या कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही. फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण 23 ही कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. 23 एक 23च भाग जाईल. म्हणजे अशा प्रकारे चुकून जर तुमच्याकडे या ठिकाणी 17 नंतर जर 18 लिहिलं गेलं तर लगेच स्वतःला विचारायचं की 18 या संख्येला भाग जातो 2 गुणिले 9 किंवा 2 18 9 दुनी 18. ठीक आहे, भाग जातो. ज्या संख्येला भाग जातो ती संख्या मूळ संख्येमध्ये येणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे पाठच करावं लागेल. आता पुढे बघा, मूळ संख्या झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, मूळ संख्या व्यवस्थित लिहिल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला मूळ संख्या येतील तर मूळ संख्येवरती पुढचा जो टॉपिक आहे, आता मूळ संख्या जो टॉपिक झाला, पुढचा जो टॉपिक आहे त्या ठिकाणी आपण संख्या घेऊ जोडमूळ संख्या. काय टॉपिक आहे? जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजेच काय? तर जोडमूळ संख्येची व्याख्या आपण अशी बघू की जी संख्या जोडीने येते आणि त्यामध्ये 2चं अंतर असते. म्हणजे जी संख्या जोडीने येते आणि त्यामध्ये 2चे अंतर असते तर लक्षात घ्या, जी संख्या जोडीने येईल आणि त्यामध्ये 2चं अंतर असते. उदाहरणार्थ आपण, पण तुम्हाला जर मूळ संख्या माहिती असतील तर जोडमूळ संख्या तुम्हाला शोधता येतील. आता जोडमूळ संख्यांच्या जोड्या बघा, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. तर बघून घ्या आपण एक वेळेस. जोडमूळ संख्या तुमच्या समोर लिहिलेल्या आहे, शांततेत बघून घेऊ. आता बघा, 3 आणि 2 5 म्हणजे लगातार कंटिन्यू जोडे येतात आणि त्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे? 2चं. म्हणजे एक जोडी कोणती आहे तुमची? 3 5. त्याच्यानंतर 5 आणि 2 7. त्याच्यानंतर 11 आणि 2 13. पुढे 17 आणि 2 19. त्यानंतर 29 आणि 2 31. 29 आणि 2 31. पुढे 41 आणि 2 43. 41 आणि 2 43. त्यानंतर पुढे 59 आणि 61. 59 61. 71 73. 71 73. तर लक्षात घ्या, जोड्या आपण बघून घेऊ पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या जोड्या व्यवस्थित ध्यानात ठेवता येतील. पण सर्वात महत्त्वाचं असं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे आणि मूळ संख्या तुम्हाला पाठच ठेवाव्या लागतील, त्याला इलाज नाही. ठीक आहे. आता ज्याला मूळ संख्या समजल्या, ज्याला जोडमूळ संख्या समजल्या, त्याला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे टॉपिक आहे संयुक्त संख्या. आता मला या ठिकाणी पुसावं लागेल, तुम्ही लागलं तर या ठिकाणीचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. आता पुढची जी संख्या आहे तुम्हाला दिलेली ती आहे संयुक्त संख्या. आता लक्षात घ्या, संयुक्त संख्या म्हणजेच काय तर बघून घेऊ आपण. संयुक्त संख्या हा जो टॉपिक आहे हा पण मूळ संख्येवरती डिपेंड आहे. कसा बघा,
संयुक्त संख्येची व्याख्या अशी आहे का एक आणि मूळ संख्या सोडून एक आणि मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या असतील उरलेल्या संख्या एक आणि मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे एक आणि मूळ संख्या सोडून म्हणजे केव्हा फक्त आपण 1 ते 100 पर्यंतच असं या ठिकाणी विचार करू म्हणजे 1 ते 100 मध्ये एक आणि मूळ संख्या सोडून आता एक आणि मूळ संख्या जर सोडली तर मूळ संख्या तुमच्याकडे किती होत्या 25 आणि एक आणि अधिक मूळ संख्या 25 म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे डेफिनेशनचं की एक आणि मूळ संख्या सोडून म्हणजे टोटल किती संख्या सोडून आहे 26 सोडून 100 मधून जर 26 संख्या आपण ड्रॉप केल्या 100 मधून जर 26 संख्या ड्रॉप केल्या तर 74 संख्या ज्या उरतील तुमच्या त्या काय म्हणणार त्याला संयुक्त संख्या असं म्हणू आपण काय म्हणणार संयुक्त संख्या तुम्हाला काही संयुक्त संख्या लिहिण्याची गरज नाही ठीक आहे आणि पाठही करण्याची गरज नाही कसं तुम्हाला सोप्या प्रकारे या ठिकाणी मी सांगतो लक्षात घ्या ठीक आहे आता ह्या तुमच्या समोर या ठिकाणी मूळ संख्या मी या ठिकाणी व्यवस्थित दिलेली आहे ओके आता तुम्ही एक आणि मूळ संख्या सोडून सर्वात लहान मूळ संख्या जर विचारली तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2 यावरती सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे का सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि सर्वात लहान सममूळ संख्या सुद्धा काय आहे 2 आहे हे दोन्ही क्रॉस क्वेश्चन या ठिकाणी मूळ संख्येवरती 2 वरती विचारले जातात पुढे आता संयुक्त संख्येमध्ये 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या मग सर तुम्ही ध्यानात कसं ठेवणार किंवा आम्ही ध्यानात कसं ठेवणार तर लक्षात घ्या या मूळ संख्या जर तुमच्या पाठ असतील तर यांच्यामध्ये ज्या संख्या आलेल्या नाही यांच्यामध्ये ज्या संख्या ड्रॉप झालेल्या आहे त्या सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात कसं लक्षात घ्या आता 2 नंतर लगेच 3 आहे पण 3 नंतर हा 4 या संख्या इथे आलेली नाहीये 2 नंतर 3 5 आहे परंतु 4 संख्या मूळ संख्येमध्ये आलेली नाही आहे म्हणून ही जी 4 संख्या आहे ही संयुक्त संख्येमध्ये येईल समजते आहे आता पुढे बघा 5 नंतर 7 आहे पण तो 6 आलेला आहे का नाही म्हणजे जी संख्या यामध्ये आलेली नाही आहे ती संख्या यामध्ये येईल संयुक्त संख्येमध्ये मग अशा प्रकारे पूर्ण संख्या तुम्ही या ठिकाणी 74 मांडू शकता आता म्हणजे सुरुवातच संयुक्त संख्येची सुरुवातच कशी होईल बघा 4 पासून 4 6 त्यानंतर बघा इथं या ठिकाणी 7 नंतर कोणकोणत्या संख्या ड्रॉप आहे 8 9 10 मग 11 आहे मग 11 नंतर कोणती संख्या ड्रॉप आहे 12 नंतर पुढची संख्या 13 तर ऑलरेडी आहे 13 नंतर कोणती ड्रॉप आहे 14 15 आणि 16 अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू 74 संख्या लिहू शकता परंतु या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की लिहिणार कसं ज्या संख्या याच्या ड्रॉप झालेल्या त्या संख्या संयुक्त संख्येमध्ये येतील सर्वात लहान संयुक्त संख्या जर विचारली सर्वात लहान संयुक्त संख्या लहान आणि संयुक्त संख्या जर विचारली तर तुमचं उत्तर या ठिकाणी किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे तर अशा प्रकारे मूळ संख्यावरती जोडमूळ संख्या हा टॉपिक डिपेंड आहे आणि जोडमूळ संख्येवरती संयुक्त संख्या हा टॉपिक डिपेंड आहे तर पुढील टॉपिक आपण या ठिकाणी अपूर्णांक बघणार आहोत अपूर्णांक म्हणजे जी संख्या अपूर्ण लिहिली जाते ती अपूर्णांक असते अपूर्णांकाचे या ठिकाणी प्रकार पडतात ठीक आहे व्यवहारी अपूर्णांक यातला पहिला जो प्रकार घेऊ आपण व्यवहारी अपूर्णांक आता व्यवहारी अपूर्णांक या ठिकाणी प्रत्येक मॅथ्स प्रकारामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत व्यवहारी अपूर्णांक 2/3 किंवा 5/7 म्हणजे जी संख्या अंश आणि छेदामध्ये लिहिली जाते ती अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्ये असते त्यानंतर दुसरा जो प्रकार घेणार आहोत आपण दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय जी संख्या अंश आणि छेदामध्ये दिलेली असेल आणि तिचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी डेसिमल पॉइंट म्हणजे दशांश अपूर्णांकात या ठिकाणी करावं लागेल उदाहरणार्थ या ठिकाणी घेणार आहोत आपण 5/4 किंवा 5/2 ठीक आहे आता या 5ला 2ने भागायचा आहे तर या ठिकाणी भागू आपण 2 2 4 पॉइंट्स उरला या ठिकाणी 1 झाले 10 आणि 2 5 10 म्हणजे उत्तर या ठिकाणी तुमचं 2.5 आलेला आहे याला म्हणतात दशांश अपूर्णांक आणि 3 नंबरचा जो टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत तो म्हणजे आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आवर्ती दशांश अपूर्णांक आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय की जी संख्या अंश आणि छेदामध्ये दिलेली असेल परंतु त्यांचा भाग दिल्यानंतर पुढे येणारी पॉइंट नंतर येणारी जी पुढची संख्या आहे ती परत रिपीट होईल तिला म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊ 7/3 ठीक आहे आता याला भागल्यानंतर बघा 3 2 6 पॉइंट्स उरला या ठिकाणी 1 होतील 10 परत
3 त्रिक 9, परत 1 उरेल, परत या ठिकाणी 0 दिला जाईल, परत या ठिकाणी 3 त्रिक 9, परत 1, परत 0, परत 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एखाद्या संख्येनंतर किंवा पॉइंट नंतर येणारी संख्या ही परत परत तीच सेम संख्या रिपीट होत असेल तर त्यावेळेस त्याला या ठिकाणी आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे फक्त एकच नंबर जोडीनं नाही, फक्त एकच नंबर रिपीट होत असेल तर या येणाऱ्या रिपीट होणाऱ्या संख्येवरती एकच या ठिकाणी डॉट द्यायचं, त्याला म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे जर तुम्ही फक्त हे पुढचे 3 जरी कॅन्सल केले तरी आपल्याला समजते की येणारा 3 नंतर त्याच्या डोक्याच्या वरती या ठिकाणी टिंब आहे, म्हणजे दशांश या ठिकाणी अपूर्णांक आहे, म्हणजे पुढील येणारी संख्या या ठिकाणी रिपीट होत असेल. तर आपण आता पुढे त्रिकोणी संख्या या ठिकाणी बघणार आहोत. त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येची डेफिनेशन माझ्या मते या ठिकाणी लक्षात घेण्याची काही जास्त गरज नाही, कारण त्रिकोणी संख्या कशा बनतात हे महत्त्वाचं आहे. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, ट्रायंगल वाईज संख्या बनलेल्या असतील. तर त्रिकोणी संख्येमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला पाया लक्षात घेणं गरजेचं आहे. त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी, ठीक आहे, किंवा या ठिकाणी त्रिकोणी संख्येची सुरुवातच तुमची 1 पासून होईल. आता 1 पासून जर सुरुवात झाली असेल तर 1 मध्ये जर आपण या ठिकाणी 2 मिळवले तर किती, 3. 3 मध्ये 3 मिळवल्यानंतर उत्तर या ठिकाणी 4, ठीक आहे, सॉरी 3 मध्ये 3 मिळवल्यानंतर या ठिकाणी 6 होईल. आणि 6 मध्ये जर तुम्ही 4 मिळवणार तर या ठिकाणी 10, 10 मध्ये 5 मिळवल्यानंतर 15, 15 मध्ये 6 मिळवल्यानंतर 21, 21 मध्ये 7 मिळवल्यानंतर 28, 28 मध्ये या ठिकाणी 8 मिळवल्यानंतर 36, ठीक आहे, 36 मध्ये 9 मिळवल्यानंतर 45, 45 मध्ये 10 मिळवल्यानंतर 55, 55 मध्ये 11 प्लस 66, 66 12 78, 78 13 91. तर अशा प्रकारे त्रिकोणी संख्या तुम्हाला मांडाव्या लागतील, ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या कोणत्या असतात तर 1 3 6 10 15 21 या त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येचा पाया हा आहे. त्रिकोणी संख्येचा पाया जर विचारला तर 2 आणि ह्या तुमच्या काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. तर लक्षात घ्या त्रिकोणी संख्या का म्हणतात, कारण की ही पिरॅमिड टाइप जर अशा प्रकारे संख्या तयार होत असेल तर त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता यावरती प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर प्रश्न या ठिकाणी पेपरला अशा प्रकारे विचारला जातो का 15 या त्रिकोणी संख्येचा 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 15 या त्रिकोणी संख्येचा जर पाया विचारला तर 15 ही संख्या कोणत्या बेसला धरून आलेली आहे तर 15 ही संख्या 5 ला धरून आलेली आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल, 5 असेल. तसंच 28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल, 7 असेल. 36 चा 8 असेल. 45 चा 9 असेल, ठीक आहे. म्हणजे पाया या ठिकाणी तुम्हाला बऱ्या प्रकारे या ठिकाणी ओळखता येऊ शकतो. पुढील टॉपिक आपण या ठिकाणी परिमेय आणि अपरिमेय संख्या या ठिकाणी घेणार आहोत. परिमेय संख्या, परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्य नसतो ती परिमेय संख्या असते. सोप्या भाषेत ध्यानात ठेवायचं म्हटलं तर ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्य नसतो त्याला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4/2 वर्गमुळात 4, ठीक आहे. त्यानंतर 6/7 अशा प्रकारच्या ज्या संख्या येतील त्या परिमेय संख्या असतात. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असेल की सर √4 आहेत तर याच्यामध्ये छेदामध्ये 1 येईल का 0 येईल. तर ज्यावेळेस एखादी संख्या असते आणि त्याला जर बाहेर काढायचं म्हटलं तर 4चा वर्गमूळ किती आहे, 2. आणि ज्याच्या छेदामध्ये ज्याचा छेद काही नसतो म्हणजे काय असतो, 1 असतो, पण 0 नसायला पाहिजे. त्याच्या अपोजिट मध्ये अपूर्णांक किंवा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता लक्षात घ्या अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्याच्या छेदामध्ये 0 असेल, ज्याच्या छेदामध्ये 0 असेल किंवा ज्याच्या छेदात 0 असेल किंवा हे जरी आपण टेक्निकली ध्यानात ठेवलं किंवा ज्याच्या छेदामध्ये 1 नसेल. आता बाकीच्या सर्वांच्या छेदामध्ये या ठिकाणी 2 आहे किंवा इथं 7 आहे, या ठिकाणी 1 आलेला आहे म्हणजे 0 नाही. अपरिमेय संख्या म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर घेतलं की √29, ठीक आहे, ओके. तर बघा लक्षात घ्या ज्या छेदामध्ये 0 असेल, उदाहरणार्थ 4/0, त्याच्यानंतर 7/0, अशा ज्या संख्या असतात त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात.
आता जर का आपल्याला वर्गमुळामध्ये 29 आहे तर वर्गमुळामध्ये 29 संख्या जशीच्या तशी बाहेर येणार नाही, कारण की 29चं वर्गमूळ आपलं निघत नाही, म्हणजे ही संख्या जशीच्या तशी वर्गमुळात राहील. तर अशा प्रकारे आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या या ठिकाणी ध्यानात ठेवता येते. तर पुढील टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे का तुम्ही या ठिकाणी शिकलात की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अशा सर्व प्रकारचे लेव्हल टप्पा पार केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मॅथ आणि रिझनिंग मध्ये की तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी मी सांगेन कमीत कमी निदान या ठिकाणी तुम्हाला आता सुरुवातीला 1 ते 20 पर्यंत टेबल पाठ असणं गरजेचं आहे आणि 30 पर्यंत टेबल असतील तर बेस्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचे 1 ते 20 पर्यंतचे या ठिकाणी स्क्वेअर तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1 ते 20 पर्यंतचे या ठिकाणी घनपाठ असणं गरजेचं आहे. तर हा बेसिक क्रायटेरिया तुमचा असेल तरच या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन स्पीडली होऊ शकतं. उदाहरणार्थ लक्षात घ्या. ठीक आहे. पेपरला जर तुम्हाला या ठिकाणी असेल 275 इंटू या ठिकाणी 7 असेल, नॉर्मल जर म्हटलं तर बेसिक कशाला म्हणतात, बेसिक म्हणजे तुमची कॅल्क्युलेशन स्पीड मॅटर करतं, लक्षात घ्या. कारण की स्पर्धा आहे आणि स्पर्धा परीक्षाच त्याचं नाव आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचा नॉर्मल गुणाकार आहे 275 गुणिले 7. तर माझं असं म्हणणं आहे का तुम्ही पेपरला ही संख्या दिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही संख्या दिलेली आहे, परत या संख्याला वर्किंग नोटवरती लिहितात 275 गुणिले 7, म्हणजे एवढं लिहिताना सुद्धा तुमचे काहीतरी सेकंद वाया जातील. तर माझं असं म्हणणं आहे का तिथल्या तिथेच गुणाकाराची सवय ठेवा. यातलं पहिलं डिजिट आणि यातलं पहिलं डिजिट सुरुवातीचा एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार, त्याच्यानंतर दशक स्थानचा आणि शतक स्थानचा गुणाकार, लक्षात घ्या. 7 5 35 5 ह्याचे आले 3, परत 7 7 49 आणि 3. ठीक आहे. 52 से या ठिकाणी 2 घ्यायचे, हातचे 5, परत 7 2 14, 14 आणि 5 किती होतील 19 या ठिकाणी, म्हणजे 1925 तुमचं होतील. ही स्पीड तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, ठेवावी लागेल. तर लक्षात घ्या. त्यानंतर 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना उदाहरणार्थ 25 गुणिले या ठिकाणी 15 करायचा आहे. ठीक आहे. किंवा डायरेक्टली पेपरला तुम्हाला या ठिकाणी 25 गुणिले 15 दिला आहे. तुम्हाला या दोघं संख्येपैकी एखाद्या संख्येचा जरी पाडापाठ असेल तर या ठिकाणी सॉल्युशन करू शकतात. मग लक्षात घ्या. आता 15चा टेबल तुमचा पूर्ण पाठ आहे, म्हणजे 15 5 75 5 ह्याचे आले 7, 15 2 30 आणि 7 37, एवढी स्पीड या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल. बरेचसे सॉल्युशन करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, परंतु तुम्हाला जी योग्य वाटेल ती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाही तर तुम्हाला या ठिकाणी संख्या दिलेली आहे 65 गुणिले या ठिकाणी 13. ठीक आहे. आता तुमचा 13चा पाडापाठ नाही. ठीक आहे. 65 तर ठीक आहे, पण 13चा पाडापाठ नाही. मग तुम्हाला या ठिकाणी कसं करावं लागेल, 65 गुणिले 13 ही जर पद्धत घेसाल तर सिलेक्शन होत नाही, लक्षात घ्या. 3 5 15 नाचाला 1 3 6 18 19 1 घर कॅन्सल, हे अशी पद्धती या ठिकाणी बंद करावी लागेल तुम्हाला 2 संख्येपैकी कोणत्याही एखाद्या संख्येचा टेबल पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 13चा टेबल पाठ असेल तर डायरेक्टली तुम्ही भाग देऊ शकता. कसा भाग देऊ शकता, 13 5 65 5 ह्याचे आले 6, 13 सकम 78 आणि 6, 78 आणि 2 80, 80 आणि 4 किती होतील 84, म्हणजे 400 845 या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. तर असे बरेचसे विषय आहेत. ठीक आहे. आता काही वेळेस 2 संख्या अशा असतात, काही वेळेस 2 संख्या अशा येतील की त्याचे टेबल मध्ये तुमचे मॅच होणार नाही. तर लक्षात घ्या, टेबल मध्ये मॅच होणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही 78 आणि या ठिकाणी 84 घेऊ. ठीक आहे. 78 आणि 84 घ्यायचं आहे. तर नॉर्मल या ठिकाणी तुम्हाला 78 आणि 84 घ्यायचं. 2 पद्धती. पहिली अशी पद्धत आहे की जी नॉर्मल आपण शालेय स्तरावरती यूज करतो. कशी 8 चौक 32 2 हातचे आले 3, परत 4 7 28 आणि 3, 28 आणि 3 31, परत या ठिकाणी घर कॅन्सल करू. 8 × 2 64 हातचे आले 6, परत 8 × 7 56, 56 आणि या ठिकाणी 6, 56 आणि 6 किती होतील 62, म्हणजे या ठिकाणी यांची जर बेरीज केली आपण तर या ठिकाणी हे होतील 2 4 1 5 3 2 5 आणि 6552. म्हणजे ही जी प्रोसेस तुम्ही लावण्याचं करता आहे याच्यामध्ये तुमचा वेळ जातो आहे. तर लक्षात घ्या. दुसरी जर पद्धत आपण या ठिकाणी घेतली की 78 गुणिले 84, लक्षात घ्या. पहिले समोरासमोरील अंकांचा गुणाकार करायचा. 8 चौक किती होतील 32, 8 चौक 32 2 हातचे आले 3. समोरासमोरील अंकांचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी तिरकस संख्येचा गुणाकार करायचा. यानं या संख्येला गुणायचं, या संख्येने या संख्येला गुणायचं आणि गुणल्यानंतर दोघांची बेरीज करायची. लक्षात घ्या. 7 चौक किती होतील 28 आणि 8 × 2 64 यांची नॉर्मल बेरीज करा. 8 4 1200 2 हातचा आला 1, 6 7 आणि 2 9. आता 92 म्हणजे बाकी तुमचे राहिले होते किती 3, 92 3 किती होतील 95. 95 चे 5 घ्यायचे आणि हातचे 9 ठेवायचे. लक्षात आलं. म्हणजे अगोदर समोरासमोरचा गुणाकार करायचा. ती संख्या सुरुवातीची एक स्थानची संख्या इथे घ्यायची, हातचे बाजूला ठेवायचे.
यांच्या तिरकस गुणाकाराची काय करायची बेरीज आणि त्याच्यामध्ये उरलेली संख्या मिळवायची. किती होती 95. 95 चे 5 ठेवायचे, हातचे आले 9. परत 8 7 56, 56 आणि हे 9, 56 आणि 4 किती होतील 60, 60 आणि ते तिकडे 65, म्हणजे या ठिकाणी 6552 की जी संख्या तुमची या ठिकाणी आली आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये सुधारणा करावी लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे टेबल आणि वर्ग तर तुमचे पाठच लागतील. आता फॉर एक्झाम्पल बरेच विद्यार्थ्यांचे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ आहे. ठीक आहे. एकाचा घन 1 2, ठीक आहे. 2चा 8 3 27 4 64 5 125 6 216 7 343 8 512 9 7 29 10,000. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पुढचे सुद्धा पाठ करावे लागतील. 11चा घन 1331, ठीक आहे. 12चा घन या ठिकाणी किती आहे 1728, 13चा घन या ठिकाणी आहे 2197. तर अशा प्रकारचे तुम्हाला घन तोंडपाठच करावे लागतील मित्रांनो. त्याच्याशिवाय तुम्हाला गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकणार नाहीत, लक्षात घ्या. तर आतापर्यंत ठिकाणी बेसिक मॅथ घेताना सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं बेरजेवरती कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. तर बऱ्याचशा वेळेस पेपरला या ठिकाणी अशा प्रकारचे उदाहरण येतात, बघा लक्षात घ्या. ठीक आहे. तर पेपरला या ठिकाणी उदाहरण आल्यानंतर 999, 29 आणि 9, लक्षात घ्या. आता आपल्याला सवय कशी असते, सवय आपल्याला अशी असते नॉर्मल विद्यार्थ्यांना की हे परत अंक परत खाली लिहायचे. हे काय करतील, हे अंक परत खाली लिहितील वर्किंग नोट मध्ये, परत बेरीज करतील. मग आपल्यामध्ये नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये फरक काय, ठीक आहे. हे तर बेरीज प्रत्येक विद्यार्थी करणार आहे. आता नॉर्मल तुम्हाला एक पद्धत सांगतो, नॉर्मल पद्धत. हे विद्यार्थी बघा लक्षात घ्या, हे 49 999 29 आणि 9 यांची जर बेरीज केली तर 9 चौक 36 6 8 4 3 9 त्रिक 27 आणि 3 30 8 4 3 9 2 18 आणि 3 21 2 9 2 11 म्हणजे 11106. पण माझं असं म्हणणं आहे की पेपरला हा क्वेश्चन आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असं आहे की याच्यामध्ये अंक हा एकच पाहिजे, म्हणजे 9 पाहिजे आणि त्याची जी सिक्वेन्स आहे ती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने पाहिजे. म्हणजे जसे या ठिकाणी 4 आहे 3 आहे 2 आहे 1 आहे. आता ही पद्धत घेणार तर ही लाखो विद्यार्थी पद्धत घेतील, परंतु दुसऱ्या पद्धतीने जर तुम्हाला फास्ट मध्ये आन्सर काढायचा आहे तर लक्षात घ्या हा 9 हा अंक 4 वेळा रिपीट झालेला आहे, हा 3 वेळा रिपीट झालेला आहे, हा 2 वेळा, हा 1 वेळा. तर लक्षात घ्या या ठिकाणी सर्वात मोठ्या अंकापासून सुरुवात करायची उत्तराची. याचे पहिला अंक आहे 9, या पहिल्या अंकाने जेवढी ही रिपीट झालेली संख्या आहे 4 ला गुणायचं, याच्या या 9 संख्येने 3 ला गुणायचं, यानं या 2 ला गुणायचं आणि या संख्येने 1 ला गुणायचं. तर लक्षात घ्या माझ्याकडे, बघा व्यवस्थित शांतते आपण समजून घेऊ. बघा 9 चौक किती होतील 36. तर उत्तराची सुरुवात तुमच्या उजव्या साईडने करायची. 9 चौक 36 6, जे हदचे राहतील ते हदचे बाजूला द्यायचे वरती साईडच्या संख्येला. 9 चौक 36 6 हातचे आले 9 त्रिक 27 27 आणि 3 किती होतील 30, 30 चा 0 हातचे आले बाजूला 3. परत 9 दुनी 18 18 आणि 3 किती होतील 21, हातचे आले 2 आणि 9 1 9 9 आणि 2 11. आता बघा लक्षात घ्या, आलं तुमचं उत्तर. तर ही क्विक पद्धत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर जे उदाहरण बघितलं होतं त्यामध्ये कोणतीही संख्या पॉइंट मध्ये नव्हती. आता बघा आपण पुढचं एक्झाम्पल बघू. 0.44 प्लस 0.4 प्लस 0.44 प्लस 0.4 क्वेश्चन मार्क. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं असेल, दिलेली अशा प्रकारच्या ऍडिशनच्या उदाहरणामध्ये दिलेली संख्या जर एकच संख्या कॉमन 4 असेल तर 4 4च रिपीट व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कोणतीही दुसरी संख्या येता कामा नये आणि त्यांचा चढता आणि उतरता क्रम असेल तर चांगली गोष्ट आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितलेलं आहे की पॉइंट नसेल तर नॉर्मल या ठिकाणी किती वेळा रिपीट झालेली संख्या. आता ही संख्या किती वेळा रिपीट झालेली आहे 4 वेळा, ही संख्या किती वेळा रिपीट झालेली आहे 3 वेळा, ही 2 वेळा आणि ही 1 वेळा. आता नॉर्मल पद्धतीने जर पॉइंटची बेरीज करायचं ठरवलं तर हे एका मार्कासाठी उदाहरण आहे, पण जवळपास विद्यार्थ्यांचे 30 ते 35 सेकंद या ठिकाणी वाया जातील. तर लक्षात घ्या, हे नॉर्मल पद्धतीने पहिल्या स्टेप नंतर उदाहरण आपण सोडवलं तर 0 प्लस, लक्षात घ्या परत या ठिकाणी पॉइंटच्या खाली पॉइंटच यायला पाहिजे. आलं लक्षात. 0.44 प्लस 0.44 प्लस 0.4 अशा प्रकारच्या या ठिकाणी तुम्हाला ते मांडणी करावं लागेल. आता मांडणी केल्यानंतर याची ऍडिशन होईल 4 4 आणि 4 8 4 त्रिक 12, ठीक आहे. 4 त्रिक 12 हात चाला 1, 4 चौक 16 आणि 17 हात चाला 1 आणि 1 आणि पॉइंटचा पॉइंट म्हणजे 1.7284 या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. लक्षात घ्या. आता हे दुसऱ्या पद्धतीने सोडायचं म्हटलं की या पद्धतीनं, तर लक्षात घ्या, ठीक आहे. पॉइंटचं जर उदाहरण असेल तर सुरुवात ही तुमच्या उजवी साईडने करावी लागेल, उजव्या साईडने उजवी. आणि याच्या अगोदरचं आपण जे 9-9चं उदाहरण घेतलेलं आहे त्याची सुरुवात आपण कुठून केली होती, डावी साईडने. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याच्या मागचं उदाहरण घेतलेलं बघू शकता. आता सुरुवात जर उजवीकडून केली
तर लक्षात घ्या 4 एक किती होतील 4 आणि उत्तर लिहिताना तुमची उजवी साईडच पाहिजे 4 एक 4 परत 4 तुम्ही 8 4 त्रिक 12 हातचा आला साईडला 1 परत 4 चौक 16 आणि 1 किती होतील 17 लक्षात घ्या आता हे सेमीफायनल उत्तर आलेलं आहे आता पॉईंटच्या घरात किती सरकणार तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही संख्या आहे की 0 पॉईंट नंतर 4 वेळा किती 4 आलेले आहे पॉईंट नंतर 4 वेळा 4 आलेले आहे तर किती वेळा सर्वात जास्त संख्या ही रिपीट झालेली आहे 4 वेळा रिपीट झालेली आहे सर्वात जास्त जी संख्या सर्वात जास्त पॉईंट नंतर रिपीट होईल ती संख्येचे जेवढे घरं असतील ते 4 स्थळ आहेत म्हणून 4 स्थळ या ठिकाणी कुठे घेणार डावीकडे घेऊ आपण 4 घरं या ठिकाणी डावीकडे 4 स्थळ म्हणजे 1 2 3 4 या ठिकाणी 1.7284 तर लक्षात घ्या उत्तर तुमचं या ठिकाणी 1.7284 तर अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी यूज करावा लागेल तर मित्रांनो आता आपण बोर्डमास बघणार आहोत बोर्डमास हा बेसिक मॅथचा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे किंवा बेसिक फाउंडेशन आहे आता बोर्डमास म्हणताना याला मराठीमध्ये आपण म्हणतो कंचा भागोबेव याला आपण म्हणतो कंचा भागोबेव तर मराठीत म्हटलं आणि इंग्लिश मध्ये म्हटलं तर ते वेगळं ब्रॅकेट ऑब्लिक डिव्हाइड मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मराठीमध्ये कंसाचा भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी कंचा भागोबेव तर आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं लक्षात घेऊ बघा पहिले सुरुवातीला कंस सोडवायचा आहे तर कंस सोडवायचा म्हटलं तर आपल्याला सुरुवातीला हे सोडवलं पडेल 24/3 तर स्टेप बाय स्टेप सोडवू आपण हे 15 जसेच तसे ठेवायचं मायनसचं चिन्ह ब्रॅकेट मध्ये यांचा जर भागाकार केला तर 3 8 किती होतील 24 चिन्ह आहे गुणाकाराचं त्याच्यानंतर आहे 4 आणि वजा 30 ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यानंतर आहे अधिक 2 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट आता परत ही संख्या ब्रॅकेट मध्ये आलेली आहे आता ही संख्या परत सोडवावी लागेल पण नियमानुसार आपण आता सुरुवातीला भागाकार घेतला त्याच्यानंतर काय आहे गुणाकार आहे तर गुणाकार घेताना लक्षात घ्या हे 15 मायनस इन ब्रॅकेट 8 चौक किती होतील 32 आणि वजा 30 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट आता पुढे बघा परत ही ब्रॅकेटची संख्या आहे हिला परत क्लिअर करावं लागेल आता गुणाकार झाल्यानंतर आता शेवटी फायनलाइज वजाबाकी राहिलेली आहे म्हणजे ही संख्या 15 वजा ब्रॅकेट वजाबाकी केल्यानंतर 32 मधून 3 गेले तर किती होतील 2 या ठिकाणी होतील 2 आणि नंतरची प्लस ही संख्या जशीच्या तशी राहील आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही मायनस केलं तरी चालेल कारण की मायनस आणि प्लस दोनच इव्हेंट या ठिकाणी राहिलेले आहे मग 15 मधून जर 2 वजा केले तर किती राहतील 13 13 मध्ये जर 2 तुम्ही मिळवले तर फायनल आन्सर किती 15 तर अशा प्रकारची बोर्डमासची उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला सोडवणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नैसर्गिक संख्या यांची बेरीज करा मूळ संख्यांची बेरीज करा ठीक आहे त्यानंतर समसंख्यांची विषम संख्यांची सर्वांची बेरीज करा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर मी तुम्हाला या ठिकाणी बेसिक या ठिकाणी पूर्ण चार्ट लिहून देईल तो चार्ट तुम्ही अभ्यासल्यानंतर तुम्हाला कुठेही या ठिकाणी अडचण येणार नाही आणि कमीत कमी फॉर्म्युलाचा या ठिकाणी यूज करावा लागेल तर लक्षात घ्या आता या ठिकाणी आपण लिहू समसंख्या म्हणजे या ठिकाणी संख्या 1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 51 ते 60 61 ते 70 71 80 संख्या लिहिल्यानंतर आता यामध्ये लिहू आपण समसंख्या बेरीज इथे विषम संख्या बेरीज विषम संख्या बेरीज पुढे एकूण बेरीज चार्ट तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक बघा मित्रांनो लक्षात घ्या पेपरला काय वेळेस प्रश्न येतो की 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज प्रश्न बघा आता या ठिकाणी प्रश्न लिहू आपण 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आता नैसर्गिक संख्या तुम्हाला मी या ठिकाणी शिकवल्यात ठीक आहे नैसर्गिक संख्या 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 ते 10 पर्यंत संख्या तुम्ही लिहिणार आणि परत त्यांची बेरीज करणार तर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते 55 ठीक आहे परत 55 आली कशी तर लक्षात घ्या 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत समसंख्यांची बेरीज किती आहे आता 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या आहेत तर जरा लक्ष द्या सुरुवातीला हे समजलं की बाकीचे सर्व खालचे चार्ट तुम्हाला बऱ्यापैकी सोपे जातील तर लक्षात घेऊ आपण
1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या कोण आहे? 2 4 6 8 आणि 10. आता यांची जर बेरीज केली तर 10 आणि 8 18, 18 आणि 6 किती होतील? 24, 24 आणि 4 28, 28 आणि 2 30. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आली? 30 आली. तशाच प्रकारे 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्या कोण आहे? 1 3 5 7 9 यांची जर बेरीज केली तर 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 24, 24 24 आणि किती होतील? 25. ठीक आहे. तर लक्षात घ्या 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 30 आणि विषम संख्यांची बेरीज झाली 25. आणि तुम्हाला यांची एकूण बेरीज जर विचारली नैसर्गिक संख्यांची तर 30 आणि 25 किती होतील? 55 होतील. हे पहिलं स्टेप तुम्हाला जर समजली असेल तर पुढच्या स्टेप त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो, लक्षात घ्या. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला जर विचारलं की 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज करा तर प्रत्येक वेळेस तुम्ही पेपरला ही संख्या लिहिणार का? 12 14 16 18 20 या संख्या लिहिणार, तुम्हाला वेळ नाही. तर लक्षात घ्या याला फॉर्म्युला पण आहे, पण हा जर चार्ट तुम्ही ध्यानात ठेवला तर फॉर्म्युलाचा कमीत कमी यूज या ठिकाणी करावा लागेल. आता लक्षात घेऊ आपण की 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज किती आली? 30 आणि विषम संख्यांची बेरीज किती आली? 55. आता पुढे बघा, पुढे 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज जर सांगितली तर सोपी टेक्निक लक्षात घेऊ आपण या ठिकाणी. प्रत्येक संख्येमध्ये जर आपण या ठिकाणी 50 मिळवले, बघा 30 आणि 30 मध्ये जर 50 मिळवले तर किती होतील? 80. आता 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आली? 80. आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला चेक करायला, तुम्ही एक वेळेस चेक करून बघा 11 ते 20 मध्ये समसंख्या कोणत्या आहे? 12 14 16 18 20 यांची जर बेरीज केली तर किती येते? 80 येते आहे. आता 11 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची जर बेरीज केली 11 13 15 17 19 यांची जर बेरीज केली तर बेरीज यांची किती आहे? 75. आता डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. डिफरन्स अशा प्रकारे आहे का ज्या वेळेस तुम्ही 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज घेता त्याच्यापेक्षा 5 ना कमी याची विषम संख्यांची बेरीज येते आणि दोघांची बेरीज या ठिकाणी किती? 155. लक्षात घ्या 155. याच्यामध्ये हे लॉजिकल पॉइंट लक्षात घ्या की येणारी एकूण संख्येची बेरीज ही प्रत्येक वेळेस 100 100 न पुढे जाते, 100 100 न प्लस होते आहे. आता पुढे बघू, जसं का तुम्हाला 21 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली आहे तर या 80 मध्ये जर आपण या ठिकाणी 50 मिळवले तर 21 ते 30 पर्यंतच्या बेरीज समसंख्यांची बेरीज जर विचारली तर 80 आणि 50 मध्ये जर यांची बेरीज केली तर किती येते? 130. याच्यापेक्षा 5 ना कमी जर विचारलेला तर किती? 125. आणि दोघांची बेरीज आता बघा याच्यामध्ये कितीने वाढ झालेली आहे? +100. आता तशी यांच्यामध्ये सुद्धा +100 न वाढ होईल. 155 आणि 100 जर मिळवले तर किती होतील? 255. खरंच यांची बेरीज किती येते? 255. लक्षात घ्या. आता जर तुम्हाला 31 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली तर याच्यामध्ये जर 50 मिळवले तर किती होतील? 180. आणि याच्यापेक्षा 5 न कमी जर घेतलं तर 175 आणि 100 जर मिळवलं तर किती होतील? 355. फार सोपं आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी एक वेळ शांततेत बघून घ्या. आता 41 ते 50 पर्यंत समसंख्यांची बेरीज विचारली तर याच्यामध्येच किती मिळवायचे? 50. 180 मध्ये 50 मिळवले तर किती होतील? 230. आणि या संख्येपेक्षा 5 न कमी पुढची संख्या विषम संख्याची असेल म्हणजे किती होतील? 225. आणि दोघांची बेरीज करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की 100 न ऍड करायचे आहे, 100 न वाढवायचे आहे म्हणजे किती होतील? ते 455. तसं 51 ते 60 याच्यामध्ये जर 50 मिळवले तर किती होतील? 280. आणि याच्यामध्ये जर आपल्याला 5 यापेक्षा 5 न कमी म्हणजे 275, दोघांची बेरीज करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की 100 न ऍड होत आहे म्हणजे किती होतील? ते 555. तशाच प्रकारे या ठिकाणी आपण घेणार आहोत 280 मध्ये 50 मिळवल्यानंतर 200 या ठिकाणी 330. ठीक आहे. आणि 330 पेक्षा या ठिकाणी तुमचे 5 न कमी म्हणजे 325 आणि दोघांची जर बेरीज केली तर किती येतील? ते 600. किती? 655. ओके. तशाच प्रकारे 71 ते 80 यांची जर बेरीज केली आपण यामध्ये 50 मिळवल्यानंतर किती होतील? 380. 5 न कमी 375 आणि बेरीज केली तर 755. पुढे 50 जर मिळवले तर 400 या ठिकाणी 30, 425 आणि बेरीज केली तर या ठिकाणी 855. परत 91 ते 100 मध्ये बेरीज जर 50 जर मिळवली याच्यामध्ये तर 480, 475 आणि 955. तर सांगायची गोष्ट हा बेसिक चार्ट जर तुम्ही व्यवस्थित एक प्रकारे पॉज करून बघितला तर एक आपल्या लक्षात येत असेल का प्रत्येक 1 ते 10 मध्ये समसंख्याची बेरीज 30 आहे. हे जर कन्फर्मली माहित असेल तर पुढचे 50 50 50 प्लस करायचे
आणि पुढे 50-50 प्लस केल्यानंतर ती संख्या आणि त्याच्या पुढची संख्या याच्यातील डिफरन्स म्हणजे सम आणि विषम संख्येच्या बेरजेतील फरक कितीचा असेल तर तो 5चा आहे. आणि दोघांची जर बेरीज केली तर यांची बेरीज जी येते आहे ते याच्यामध्ये सिक्वेन्स बघा कसा आहे. वरती 55 आहे, 100 मिळून 155, 255, 355, 455, 555, 655, 755, 855, 955. हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे अनुभवला म्हणजे अभ्यास केला तर माझ्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला ध्यानात ठेवण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असतील तर युवा भारत अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट देईल ते अपडेट तुम्हाला या ठिकाणी बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जाईल.